मौदा खरड़ा पुनर्वसन के तहत खरड़ा में जिला परिषद हायर प्राइमरी स्कूल में प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजना के तहत गांव के स्टूडेंट्स को खेती और बेचने की स्किल सिखाने के लिए एक अनोखी पहल की शुरुआत की। रविवार को स्कूल के छात्र, शिक्षक और गांव वालों की मदद से स्कूल में एक सुंदर ऑर्गेनिक गार्डन बनाया गया। इस गार्डन में बैगन, मिर्च, टमाटर, प्याज, आलू, लहसुन, हल्दी, मेथी, धनिया, लाल मिर्च, चौली भाजी, केला, धोबली मिर्च, मूली, अरहर, डोडके, लौकी, शेवंगा, नींबू, करी पत्ता, अमरूद, शरीफा, आम, पपीता वगैरह जैसे कई तरह के फलदार पेड़ और गुलाब, जसवंत, कुंदा, चाफा, गेंदा, शेवंती वगैरह जैसे फूलों के पेड़ लगाए गए। इस गार्डन में उगाए गए ताजे और ऑर्गेनिक टमाटर, मिर्च और प्याज को खरड़ा के लोकल मार्केट में बेचने के लिए रखा गया था। मजेदार बात यह है कि पूरी बिक्री के लिए छात्रों ने खुद बीड़ा उठाया था। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये एक सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे। या परसबागेचा उद्देश विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार आणि व्यावहारिक ज्ञान देण्याचे आहे। या परसबागेमध्ये भाजीपाला यामध्ये टमाटर, मिरची, वांगे, आलू, फुलगोबी, पत्तागोबी, सांबार, मुळा आणि दोडके, चवळी, लाल भाजी आणि औषधयुक्त वनस्पती सुद्धा या ठिकाणी लागवड केलेली आहे। तसेच फळबागेमध्ये पेरू, आंबा, पपई, सीताफळ, केळी यांची सुद्धा या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि फुलांची सुद्धा लागवड केलेली आहे। या उपक्रमात शिक्षक आहे, व्यवस्थापन समिती आहे, ग्रामपंचायत समिती आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा या सक्रिय सहभाग घेत सेंद्रिय परसबाग या ठिकाणी फुलवली आहे। विद्यार्थ्यांनी स्वतः स्थानिक बाजारातून ताजे भाजीपाल्याची विक्री सुद्धा केली आणि ग्राहकाशी त्यांनी संवाद साधत शेतमालांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। विद्यार्थ्यांना यामधून विक्री व्यवस्थापनाचे तसेच व्यावहारिक धडे सुद्धा या ठिकाणी मिळाले। अशा प्रकारे आमच्या या शाळेमध्ये परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे।